सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या योजनांवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. नोकरदार लोकांना जर त्यांच्या वरिष्ठांनी एखादं काम सोपवलं असेल तर त्यांनी त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी, नाहीतर त्यांच्याकडून काही चूक ही होऊ शकते. तुम्ही तुमचा मोकळा वेळ वायफळ गोष्टींमध्ये वाया घालवाल, ज्यामुळे तुमची कामं ठप्प होतील. तुमची एखादी जुनी योजना पुन्हा सुरू होऊ शकते. तुमचा मुलांशी एखाद्या मुद्द्यावरनं वाद होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा आज मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी करत असाल तर ती काळजी आज दूर होईल. आज कामाच्या ठिकाणी तुमची परिस्थिती ही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आज कुटुंबियांचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल आणि समजूनही घ्यावं लागेल, तरच तुम्ही एखादा योग्य निर्णय घेऊ शकाल, नाहीतर तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. नोकरीच्या शोधामध्ये वेगवेगळे उंबरठे झिजवणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या एखाद्या कामामुळे तुम्हाला अडचणींचा सामना हा करावा लागेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिव 40चं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतरांपेक्षा चांगला जाणार आहे. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित एखाद्या योजनेबद्दल काही माहिती सांगितली तर तुमच्यासाठी त्यामध्ये पैसे गुंतवणं चांगलं राहील. आज तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींशी समेट घडवून आणण्यासाठी तुमच्या आईला सोबत घेऊन जाल. एखाद्या गोष्टीवरती राग आला असेल तरी रागावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर भांडण होऊ शकतं. तुमची एखादी जुनी चूक तुमच्या कुटुंबियांसमोर उघड होऊ शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चणा आणि डाळ हे एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर ती देखील आज दूर होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असतील तर तुम्ही वरिष्ठांशी बोलू शकता. तुम्हाला कठोर परिश्रमानंतरच यश मिळू शकतं. काही घरगुती कामांची संपूर्ण जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. जर तुम्ही आधी एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा समस्यांनी भरलेला असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चालत आलेल्या काही समस्यांपासून तुमची सुटका होईल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या तुमच्या इच्छेला सध्या लगाम लागू शकतो, परंतु तुम्हाला याबद्दल घाबरण्याची गरज नाही. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे आनंदामध्ये असाल. आज व्यवसायामध्ये कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो. काही कामामध्ये भावंडांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या मंडळींसाठी आनंदाचा जाणार आहे. कौटुंबिक सदस्यांमध्ये सुरू असलेला वाद हा सामंजस्यानं आणि संवादानं सोडवला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या नात्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो आज दूर होईल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या कामाची काळजी वाटेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळाल्यानं एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागू शकतं. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमुळे प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये तणाव हा निर्माण होऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक आजच्या दिवशी खूपच व्यस्त असणार आहेत. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यानं आज तुम्ही अधिकच व्यग्र राहाल. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष द्यावं. आज तुम्ही तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.
वैवाहिक जीवन आज सौख्यमय राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणत्याही कामामध्ये शांतता राखावी लागेल, नाहीतर एखादी चूक होऊ शकते. पालकांशी सल्लामसलत केल्यानंतरच कोणतीही गुंतवणूक करणं उत्तम राहील. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मध्यम फलदायी असणार आहे. आज अविवाहित लोकांसाठी लग्नाचे उत्तम प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला काही अनावश्यक चिंता बाजूला ठेवून तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. व्यावसायिक लोकांसाठी काही चढ उतार घेऊन येऊ शकतो आजचा दिवस, तरीही ते त्यांचे खर्च अगदी सहजपणे भागवू शकतील. तुम्ही नवीन वाहन खरेदी करणार असाल तर तुमची ही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे विचार समजून घ्यावे लागतील. तुम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आज आणू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसामान्य असेल. आज तुमच्या काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे त्यांना आज ऑफर मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचं पालन करून तुम्ही चांगले नाव कमावण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायामध्ये काही नवीन योजना पुन्हा सुरू करण्याबद्दल बोलू शकतात. कुणालाही कर्ज देणं तुम्हाला आज टाळावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला आज दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस थोडा कमजोर राहील. कार्यक्षेत्रामध्ये जास्त कामामुळे आज तुमच्यावरती कामाचा ताण असेल, परंतु तरीही टीम वर्क करून तुम्ही तुमची अनेक कामं सहज पूर्ण करू शकाल. घरामध्ये आणि बाहेर समन्वय राखण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बऱ्याच दिवसांनी तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी पैशांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चांगला ठरणार आहे. जर तुम्हाला पैशाशी संबंधित एखादी समस्या येत असेल तर ती आज दूर होऊ शकते. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक कर्ज घेऊन नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला वगैरे जाण्याचा बेत आखू शकता. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना सांगण्याची आज शक्यता आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये गुंतून राहाल. कामाच्या बाबतीमध्ये तुमचा निर्धार पक्का असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळाल्यानं आज आनंद होईल. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या छुप्या विरोधकांपासून तुम्हाला आज सावध राहावं लागेल, अन्यथा ते तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलेच आहे. मी श्री भगवान विष्णूंचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशीच नवनवीन माहिती, वास्तुशास्त्राशी संबंधित, राशी भविष्याशी संबंधित नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.